नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्यात आपण अनेकदा अशा वळणावरती येतो जिथे आपल्याला वाटते की प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर दिले पाहिजे आणि प्रत्येक वादात स्वतःला बरोबर सिद्ध केलं पाहिजे. पण वास्तव हे आहे की जगात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शब्दातच दिले पाहिजे असं अजिबात नाही. काही वेळा बोलण्यापेक्षा शांत राहणे हे अधिक शक्तिशाली, संयमी आणि प्रभावी ठरते. योग्य वेळी मौन बाळगणे हा माणसाचा कमकुवतपणा नसून तो त्याच्या प्रगल्भतेचा आणि मानसिक ताकदीचा सर्वात मोठा पुरावा असतो. आजकालच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात अनेक संकटे फक्त शांत राहिल्याने टाळता येतात. कोणत्या प्रसंगी शांत राहून आपण आपले नाते, प्रतिष्ठा आणि मानसिक शांती टिकवून ठेवू शकतो हे समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे. कारण चुकीच्या वेळी बोललेला एक शब्दही मोठे नुकसान करू शकतो. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात अशा महत्त्वाच्या प्रसंगांबद्दल जिथे तुमची शांतता हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरते. नंबर 1. जेव्हा समोरची व्यक्ती अतिशय रागात असेल. जेव्हा एखादी व्यक्ती प्रचंड रागात असते तेव्हा तिच्या डोक्यात विचारांऐवजी फक्त रागच शिजत असतो. अशा वेळी आपण कितीही बरोबर असलो किंवा कितीही पटवून सांगण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्याला काहीच ऐकू येत नाही. उलट आपल्या बोलण्याने आगीत तेल ओतल्यासारखा वाद आणखीनच पेटतो. म्हणूनच अशा प्रसंगी पूर्णपणे शांत राहणे हा सर्वात हुशारपणाचा मार्ग असतो. आपण शांत राहिल्यामुळे समोरच्याच्या रागाला कोणताही प्रतिसाद मिळत नाही आणि समोरच्याची भिंत जितकी शांत तितकाच त्याचा रागाचा आवेश हळूहळू मावळू लागतो. जेव्हा त्या व्यक्तीचा राग शांत होतो आणि तिचे डोके ठिकाणावर येते तेव्हा तिला स्वतःची जाणीव होते की आपण उगाच जास्त ओरडलो किंवा चुकीचं वागलो. तुमची ही शांतता समोरच्याला पराभूत न करताही त्याची चूक दाखवून देते. संयम राखल्यामुळे तुमचे कोणतेही नुकसान होत नाही, उलट तुमचा आत्मविश्वास टिकून राहतो. नको असलेले भांडण टळते आणि नात्यात होणारा मोठा तणाव अगदी सहज मिटतो. थोडक्यात सांगायचं तर रागाच्या वादळात शांत राहणे ही तुमची कमजोरी नसून परिस्थिती स्वतःच्या हातात ठेवण्याची ती एक मोठी ताकद असते. नंबर 2. जेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती नसेल. अपुऱ्या ज्ञानावर बोलणे म्हणजे अंधारात दगड मारण्यासारखे आहे, ज्यामुळे आपणच अडचणीत येऊ शकतो. आयुष्यात किंवा कोणत्याही संवादात जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाबद्दल संपूर्ण आणि खरी माहिती नसते तेव्हा शांत राहणे हाच सर्वात मोठा शहाणपणा ठरतो. बऱ्याचदा लोक अर्धवट ऐकलेल्या गोष्टी, अफवा किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे आपले मत मांडायला जातात आणि नंतर त्यांचेच हसणे होते. चुकीची माहिती पसरल्यामुळे लोकांचा आपल्यावरील विश्वास उडतो आणि आपली समाजातील प्रतिमा खराब होते. या उलट अशा प्रसंगी शांत राहून आधी पूर्ण विषय काय आहे हे समजून घेणे, सत्य काय आहे हे समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. शांत राहिल्याने आपल्याला विचार करायला आणि समोरच्याचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घ्यायला वेळ मिळतो. यामुळे आपण घाई गडबडीत चुकीचे वा असत्य वक्तव्य करण्यापासून आपोआप वाचतो. अर्धवट ज्ञानाने बोलणाऱ्या व्यक्तीपेक्षा शांत राहून विचारपूर्वक आणि योग्य वेळी सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला समाजात जास्त आदर मिळतो. थोडक्यात सांगायचं तर शांतता तुम्हाला अज्ञानाच्या जाळ्यात अडकवण्यापासून वाचवते आणि तुमची बुद्धिमत्ता व प्रतिष्ठा टिकून ठेवते. नंबर 3. जेव्हा कोणी तुमची निंदा किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल. आयुष्यात असे काही लोक असतात ज्यांचे कामच मुळी दुसऱ्यांना कमी लेखणे, त्यांची निंदा करणे किंवा त्यांचा अपमान करणे हे असते. अशा लोकांचा मुख्य उद्देश तुम्हाला राग आणणे, चिडवणे किंवा तुमची मानसिक शांती पूर्णपणे भंग करणे हाच असतो. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो तेव्हा ते एक प्रकारे तुम्हाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना हवे असते की तुम्ही चिडावे, त्यांच्याशी भांडण करावे आणि स्वतःचा संयम गमवावा. जर तुम्ही त्यांना उलट उत्तर दिले किंवा राग दाखवला तर त्यांचा तो हेतू यशस्वी होतो आणि ते जिंकतात. म्हणूनच अशा प्रसंगी पूर्णपणे शांत राहणे हेच समोरच्यासाठी सर्वात मोठे आणि सनसनाटी उत्तर ठरते. तुमची शांतता पाहून समोरचा माणूस पुरता गोंधळून जातो, कारण त्याला ज्या आक्रमक प्रकरणाची अपेक्षा होती ती त्याला मिळतच नाही. तुमची कोणतीही प्रतिक्रिया न मिळणे म्हणजेच त्याच्या जाळ्यात न अडकणे आणि त्यांना थेट दुर्लक्षित करणे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही तुमचा आत्मसन्मान जपतो
आणि तुमची ऊर्जा अशा मूर्ख भांडणात वाया घालवण्यापासून वाचवता. थोडक्यात सांगायचं तर अपमानाला शांततेने उत्तर देणे ही तुमची कमजोरी नसून तो तुमच्या मानसिक ताकदीचा आणि संयमाचा विजय असतो. नंबर 4, जेव्हा तुमच्या बोलण्याने नाते तुटण्याची शक्यता असते. आयुष्यात काही प्रसंग असे येतात जिथे एका चुकीच्या शब्दामुळे वर्षानुवर्षाचे सुंदर नाते क्षणात तुटू शकते. आपण जेव्हा रागात किंवा भावनेच्या भरात असतो तेव्हा आपल्या तोंडून असे काही कठोर शब्द बाहेर पडतात जे समोरच्याच्या मनाला थेट जाऊन लागतात. नंतर राग शांत झाल्यावर आपल्याला पश्चाताप होतो, पण धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडून निघालेले शब्द कधीच परत घेता येत नाही. ते नात्यामध्ये कायमची दुरावा आणि दरी निर्माण करतात, जे कधीच सहजासहजी भरून निघत नाही. म्हणूनच जिथे बोलल्याने नाते धोक्यात येत असते तिथे पूर्णपणे मौन बाळगणे हाच सर्वात मोठा समजूतदारपणा आहे. अशा नाजूक प्रसंगी शांत राहिल्याने आपण नात्याला तुटण्यापासून वाचवतो आणि त्याला नवीन आयुष्य देतो. जेव्हा वातावरण शांत होते आणि दोघांचेही डोके ठिकाणावर येते तेव्हा एकमेकांशी शांततेने चर्चा करून कोणत्याही समस्येवरती योग्य मार्ग काढता येतो. नात्यापेक्षा आपला अहंकार किंवा जिंकण्याची जिद्द मोठी नसते. थोडक्यात सांगायचं तर एखाद्या प्रसंगी जिंकण्यापेक्षा ते नाते टिकवणे जास्त महत्वाचे असते आणि ती शांतता तुमचे नाते नेहमी सुरक्षित ठेवते. नंबर 5, जेव्हा कोणी त्यांच्या दुःखात किंवा वेदनेत असेल. आयुष्यात जेव्हा एखादी व्यक्ती खूप मोठ्या दुःखातून किंवा वेदनेतून जात असते तेव्हा तिचे मन आतून पूर्णपणे खचलेले असते. अशा संवेदनशील प्रसंगी त्या व्यक्तीला आपल्या मोठ्या उपदेशांची, सल्ल्यांची किंवा तत्वज्ञानाची अजिबात गरज नसते. आपण कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी दुःखाच्या भरात त्या गोष्टी समोरच्याच्या मनापर्यंत पोहोचतच नाहीत. उलट काही वेळा जास्त सल्ले दिल्यामुळे आपण त्यांचे दुःख हलके समजतोय असा गैरसमज होऊ शकतो. म्हणूनच अशा वेळी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे शांत राहून समोरच्या व्यक्तीला साथ देणे. तिचे म्हणणे, तिचे दुःख अगदी मनापासून आणि शांततेने ऐकून घेणे हीच त्यावेळी तिच्यासाठी सर्वात मोठी मदत ठरते. जेव्हा तुम्ही शांत राहून समोरच्याचे ऐकून घेता तेव्हा त्याला आतून एक धीर मिळतो की या कठीण काळात माझ्यासोबत कोणीतरी ठामपणे उभे आहे. तुमचे हे मौन आणि तुमची उपस्थितीत समोरच्याला भावनिक आधार देते, ज्यामुळे त्याचे मन हलके होते. थोडक्यात सांगायचं तर दुःखाच्या प्रसंगी मोठे मोठे शब्द बोलण्यापेक्षा शांत राहून दिलेली दिसावी अशी साथ ही शब्दांपेक्षाही खूप जास्त शक्तिशाली आणि मलम लावण्यासारखी असते. नंबर 6, जेव्हा तुमचे विचार आणि भावना तुमच्या नियंत्रणात नसतील. आयुष्यात असा काळ अनेकदा येतो जेव्हा आपलं मन आपल्या नियंत्रणात नसते. आपण खूप उदास असतो, चिडचिड झालेली असते आणि डोक्यात विचारांचा मोठा गोंधळ सुरू असतो. अशा अस्वस्थ मनस्थितीत आपल्या विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता पूर्णपणे कोलमडलेली असते. अशा वेळी घाई गडबडीत घेतलेले निर्णय किंवा तोंडून निघालेला शब्द बहुतांश वेळा चुकीचेच ठरतात, ज्याचा नंतर आपल्याला मोठा पश्चाताप करावा लागतो. अशा नाजूक प्रसंगी काहीही न बोलता किंवा कोणताही निर्णय न घेता थोडा वेळ पूर्णपणे शांत राहणे हाच सर्वात मोठा शहाणपणा ठरतो. शांत राहिल्याने तुमच्या अस्वस्थ मनाला विश्रांती मिळते आणि डोक्यात चाललेल्या विचारांचे वादळ हळूहळू शमून विचारांची घडी पुन्हा व्यवस्थित बसू लागते. भावनांचा उद्वेग ओसरल्यानंतर तुमचे डोके ठिकाणावर येते आणि तुम्हाला परिस्थितीचे खरे स्वरूप समजते. यामुळे तुम्ही नंतर शांत आणि थंड डोक्याने नीट विचार करून आपली स्पष्ट व योग्य भूमिका मांडू शकता. थोडक्यात सांगायचं तर जेव्हा भावनांचा पूर आलेला असतो तेव्हा शांततेची ढाल धरून थांबणे हे चुकीच्या निर्णयांपासून वाचवण्याचे आणि स्वतःला सावरण्याचे सर्वात प्रभावी साधन ठरते. तर मंडळी, आजकालच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात अनेक संकटे फक्त शांत राहिल्याने टाळता येतात. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि अशाच प्रकारचे प्रेरणादायी विचार करायला लावणारे विषय तुम्हाला पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.